सर्व पोलीस भरती करणाऱ्या पोरापुरींना जय हिंद। मित्रांनो, आपण एक व्हिडिओ बनवला होता की लेखी वाढत नाही काय करू। तुम्हाला बघायचं असेल तर लिंक कमेंट मध्ये टाकून ठेवतो आणि जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला 101% अभ्यासामध्ये तुमचे मार्क वाढणार म्हणजे वाढणार। आणि तोच व्हिडिओ एका पोरानं बघितला आणि मला फोन केला, सर तुम्ही व्हिडिओ बनवला, व्हिडिओ मला आवडला, 101% मी त्याचा वापर करतो, पण त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे सांगितलंय झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवा, तर खरंच झालेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न रिपीट होतात का? मला पण प्रश्न पडला की हा प्रश्न हा एकट्याचाच नाही, हा कमीत कमी हजारो मुलांचा हजारो मुलींचा प्रश्न असू शकतो की खरंच झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या का आणि जे पाठीमागे प्रश्न झालेत ते प्रश्न आता येतील का। मला वाटलं मी याच्यावर एक व्हिडिओ तयार करतो। हजारो प्रश्न आहेत ज्यांचं रिपीट भरतीला आलेत, पण मी मोजकेच घेतलेत, जे 40 वेळा जे 41 वेळा आलेत ते घेतले। गणिताचे पण आहेत, बुद्धिमत्तेचे आहेत, राज्यघटना असेल, विज्ञान असेल, तुम्हाला मी प्रश्न दाखवतो। सांगायचा उद्देश एवढा की काय होतं, बाजारामध्ये मार्केटमध्ये मोठी मोठी पुस्तकं येतात, संभाव्य 10,000 20,000 50,000 60,000। पोरं काय करतात, पुरी काय करतात की पुस्तकं घ्यायला बाजारात जातात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संभाव्यचा वापर करू नका असं म्हणत नाही, करा, पण त्याची टक्केवारी फक्त 20% ठेवा। तुमच्या अभ्यासामध्ये त्याचं फक्त 20% प्रमाण असावं, 80% झालेल्या प्रश्नपत्रिकेचं असावं का, हे हा व्हिडिओ बघितला की तुम्हाला समजेल। पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी टिंब येथे आहे। उत्तर येत असेल तर कमेंट करा। सगळ्या प्रश्नांची उत्तर कमेंट केली तरी चालते, बरोबर। 37 वेळा पडलेला प्रश्न बघा। एक प्रश्न आतापर्यंत पोलीस भरती असेल, SRPF असेल, चालक असेल, कारागृह असेल, रेल्वे असेल, त्या ठिकाणी 37 वेळा पडलेला। कुठं पडलाय, कुठल्या साली पडलाय हे घ्यायचं होतं, पण ते जास्त जरा अक्षर भरलेले म्हणून मी घेतलं नाही, पुढे घेतले, बरोबर। पुढचा प्रश्न बघा, भारतीय घटनेनुसार टिंब हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे। 21 वेळा पडलेला प्रश्न आहे। पुढचा प्रश्न बघा, भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? चालू घडामोडीचा प्रश्न आहे। RBIचे गव्हर्नर असतील, तो पण 42 वेळा पडलेला प्रश्न आहे, हा पण 42 वेळा पडलेला प्रश्न आहे। याच्यावर तुमचा फोकस पाहिजे, याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे, बरोबर। पुढचा प्रश्न बघा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? 42 वेळा, आतापर्यंत 42 वेळा, जे मी पद सांगितले त्या पदाला 42 वेळा पडलेला प्रश्न आहे, बरोबर। पुढचा प्रश्न बघा, विटामिन क च्या अभावी खालीलपैकी कोणता आजार होतो? 18 वेळा पडलाय। रिपीटेशन किती वेळेस रिपीट झालाय? 18 वेळेस, 42 वेळेस। हे कळलं पाहिजे। हे तुम्हाला कळलं की तुम्ही काय करता, झालेल्या प्रश्नपत्रिका सोडता। मी म्हणतो झालेल्या प्रश्नपत्रिकेतला जर तुमचा एक ना एक प्रश्न पाठ झाला तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्याला, त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला 40 ते 50 प्रश्न झालेलेच दिसणार, हे लक्षात ठेवा। आणि हेच आजपर्यंत झालं, बरोबर। पुढे बघा, भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? 19 वेळा पडलेला प्रश्न आहे। पुढे बघा, भारतातील सर्वात पहिली रेल्वे कोठे धावली? 23 वेळा पडलेला प्रश्न आहे। पुढे बघा, रमेश पूर्वेकडे 6 किमी चालत गेला, त्यानंतर तो उजवीकडे 8 किमी चालत गेला, तर आरंभ बिंदू म्हणजे सुरुवातीपासून अंतिम बिंदू म्हणजे जिथे एंड झाला त्यामध्ये कमीत कमी किती किमी अंतर असेल? 11 वेळा पडलेला प्रश्न आहे। कुठं पडलाय? गोंदिया SRPF 2024, नागपूर शहर पोलीस 2017, धाराशिव पोलीस 2017, सोलापूर पोलीस आयुक्तालय 2014, चंद्रपूर पोलीस 2011, मुंबई पोलीस 2009, SRPF 5 दौंड 2008, चंद्रपूर पोलीस 2008, नंदुरबार पोलीस 2008, बीड पोलीस 2007, SRPF 2 पुणे 2003 ला पडलेला प्रश्न आहे। 11 वेळा रिपीटेशन झालेला आहे। हा प्रश्न जर तू तुझ्या अभ्यासात घेतला आणि हा 10-12 वेळेस सोडवला, ह्याचं उत्तर पाठच होऊन जाणार, बरोबर। पुढचा प्रश्न बघा, 8 5 7 2 3 अंक यापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? 7 वेळा पडलेला प्रश्न आहे। कुठं कुठं पडलाय? व्हिडिओ स्टॉप करायचा आणि हे वाचून घ्यायचं कुठं कुठं पडलाय, बरोबर। पुढचा प्रश्न बघा, 3:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? 17 वेळा पडलेला प्रश्न आहे। कुठं कुठं पडलाय? जर वाटत असलं तर नवी मुंबई आयुक्तालय 2016 ची प्रश्नपत्रिका काढायची, ऑनलाईन मिळते आणि त्या ठिकाणी हा प्रश्न आहे का नाही बघायचं।
जाग्यावर थांबवा, सगळं वाचा कुठं कुठं पडलाय. ओके, पुढचा प्रश्न बघा. 0.25 गुणाकारामध्ये 2.5 गुणाकारामध्ये 1.2 बरोबर प्रश्नचिन्ह. बघा 13 वेळा पडलेला प्रश्न. रिपीट कुठलंच वर्ष असं नाही त्या वर्षी पडलेला. बघा 2024 ला पण पडलेला, कुठलंच वर्ष असं नाही. ज्या पोरानं मला फोन केला होता त्या पोराला हा व्हिडिओ मी पाठवणार आहे. म्हणजे तुम्हाला समजेल की झालेल्या गोष्टीकडे किती लक्ष द्यायचं आणि संभाव्यकडे किती लक्ष द्यायचं. बरोबर. पुढे बघा 1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा या किती अंशाचा कोन असेल? 9 वेळा. एक लक्षात ठेवा, आपल्या टेलिग्राम चॅनलवर सगळ्या प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल 2017 पासून झालेल्या प्रश्नपत्रिकेचं. टेलिग्राम चॅनलचं नाव काय? सूरज तांबारे कॉप्स. सूरज तांबारे कॉप्स सर्च करायचं टेलिग्रामला. बरोबर. सूरज तांबारे कॉप्स सर्च करायचं. त्या ठिकाणी गेलं की तुम्हाला 2017 ते 2024 पर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण सहित मिळणार आहे. सर्च करा आणि मी लिंक पण कमेंट मध्ये टाकतो. पुढे बघा. एक प्राणी संग्रहालयात हरिण व मोर यांच्या एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 124 आहे, तर त्यापैकी हरिण व मोर यांची संख्या अनुक्रमे किती? 6 वेळा पडलेला प्रश्न आहे. पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते, तर संपूर्ण भरलेली टाकी दुसऱ्या नळाने 4 तासात पूर्ण रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी किती तासात रिकामी होईल? 6 वेळा पडलेला प्रश्न. बरोबर. कुठं पडलाय? व्हिडिओ थांबवायचा आणि बघून घ्यायचं. पुढे बघा. 1, 3, 9, 27, 81 प्रश्नचिन्ह 8 वेळा पडलेला प्रश्न. बुद्धिमत्तेचा प्रश्न किती वेळा पडलाय बाळा? 8 वेळा पडलाय. म्हणून सांगतो झालेल्या प्रश्नपत्रिकेवर जास्त फोकस करा. पुढे बघा. 17, 25, 33, 41, 49 प्रश्नचिन्ह. मी सांगितलं उत्तर येत असेल तर कमेंट करायचं. 9 वेळा पडलेला प्रश्न. मी काय सांगतोय, हजारो प्रश्न आहेत, सगळे जिथं घेऊ शकत नाहीत. मी फक्त त्या विद्यार्थ्याचा डाऊट काढण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. ओके. पुढचा प्रश्न बघा. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे, तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती? 10 वेळा पडलेला प्रश्न. बरोबर. कुठं पडलाय? थांबवायचं आणि बघायचं. पुढे बघा. 12:30 तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होतो? 11 वेळा पडलेला प्रश्न आहे. बरोबर. म्हणजे व्हिडिओचा उद्देश काय? तुम्ही झालेल्या प्रश्नांना प्राधान्य द्या, झालेल्या प्रश्नपत्रिकांना प्राधान्य द्या, तर तुम्हाला अभ्यास आणि मार्क वाढतील हे लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.